नगर परिषद भरती 2023 प्रथम ॲन्सर की प्रसिद्ध झालेली आहे आणि उमेदवारांनी आपले मार्क्ससुद्धा चेक केलेले आहेत. पण फर्स्ट ॲन्सर कीनुसार मिळालेले गुण हे तुमचे अंतिम गुण आहेत का? तर नाही मित्रहो, हे तुमचे अंतिम गुण नाहीत. मार्कांमध्ये तुमच्या बदल होणार आहे. आणि पहा, दुसरं म्हणजे सर्वांचं नॉर्मलायझेशन होईल का? तर नाही, सर्वांचं नॉर्मलायझेशनही या ठिकाणी होणार नाही. तर पहा मित्रहो, आपण दोन विषयावर चर्चा करणार आहोत. एक म्हणजे तुमच्या गुणांबाबत आणि दुसरं नॉर्मलायझेशनबाबत. आणि त्यानंतर बोलूया सिलेक्शन प्रोसेस, म्हणजे जी निवडीची पद्धत आहे ती कशा प्रकारची आहे, कोण कोण पात्र ठरणार आहे, कोण अपात्र ठरणार आहे, किंवा मार्कांचं व्हॅल्युएशन कशा प्रकारे आहे, त्या सर्वांची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊ. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. या व्हिडिओमध्ये मित्रो आपण कट ऑफ बद्दल बोलणार नाही आहोत. कट ऑफवर आपण या अगोदरच एक व्हिडिओ बनवलेला आहे. बरेच जण सांगत आहे की कट ऑफ 190 180 पर्यंत जाईल. तर कट ऑफ एवढा लागणार नाही आहे. त्याचं कारण काय आणि त्यावर का कट ऑफ कमी लागेल, तर याचं संपूर्ण माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये दिलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुम्हाला जर कट ऑफ संदर्भातला व्हिडिओ पाहायचा असला तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समधल्या लिंकवरून त्या व्हिडिओवर जाऊ शकता किंवा आपल्या चॅनलवर सुद्धा अपलोड केलेला आहे. तर पहा मित्रहो, सध्या जे तुम्हाला गुण मिळालेले आहेत ते तुमचे अंतिम गुण नाहीत. त्याचं कारण असं की ही प्रथम उत्तर तालिका आहे, म्हणजेच फर्स्ट रिस्पॉन्स शीट आहे. त्यानुसार तुम्ही तुमच्या मार्कांचं जे आहे ते कॅल्क्युलेशन केलेलं असेल की तुम्हाला किती मार्क्स मिळाले ते. तर पहा, ही असते फर्स्ट रिस्पॉन्स शीट. यानंतर जी आहे ती फायनल रिस्पॉन्स शीट, म्हणजेच सदरकी किंवा फायनल रिस्पॉन्सची मार्क वाढूही शकतात आणि कमीसुद्धा होऊ शकतात. त्यामुळं सध्या मिळालेले गुण हे अंतिम नाहीत. त्यानंतर आपण पाहूया नॉर्मलायझेशनचं. तर पहा मित्रहो, कोणत्याही परीक्षेची शिफ्ट जी असते, म्हणजे परीक्षा एका दिवसात ऑनलाईन पेपर असल्याकारणाने एका दिवसात परीक्षा घेणं शक्य नसते. त्यामुळे परीक्षेचं काय होते, डिवायडेशन केल्या जाते. विविध प्रश्नपत्रिका बनवल्या जातात आणि वेगवेगळ्या शिफ्टमध्ये त्या आयोजित केल्या जातात आणि प्रश्नपत्रिका ह्या वेगवेगळ्या प्रत्येकाला आलेल्या असतात. म्हणजे शिफ्टनुसार पद एकच असतं, मात्र प्रश्नपत्रिका वेगळी असते. पण यामध्ये कोणत्याही उमेदवाराचं किंवा कोणत्याही विद्यार्थ्याचं नुकसान होऊ नये या कारणानं नॉर्मलायझेशनची पद्धत आलेली आहे. त्या पद्धतीमध्ये सर्वांना सरासरी त्या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न केला जातो. तर पहा, यामध्ये नगरपरिषदेच्या भरतीमध्ये विविध पोस्ट होत्या, पण काही पोस्टचा पेपर जो आहे तो एकाच शिफ्टमध्ये एकाच वेळेत घेण्यात आलेला आहे. त्यामुळे जर पेपर एकाच दिवशी आणि एकाच शिफ्टमध्ये जर होत असेल, म्हणजे प्रश्नपत्रिका सर्वांची जर सारखी असेल, तर त्या ठिकाणी त्या पदांचं नॉर्मलायझेशन होत नसते. त्यांचं नॉर्मलायझेशन या ठिकाणी होणार नाही. पण ज्यांचा पेपर 2 शिफ्टमध्ये 3 शिफ्टमध्ये किंवा वेगवेगळ्या 2 ते 3 दिवस झालेला आहे, त्यांचं या ठिकाणी नॉर्मलायझेशन होणार आहे. तर पहा, तुम्ही वेळापत्रक पाहू शकता. कर निर्धारण व प्रशासकीय अधिकारी या पदासाठी जो पेपर झाला होता तो आपला 3 दिवस म्हणजे 25, 26 आणि 27 ऑक्टोबर, अगोदर 3 शिफ्टमध्ये आणि नंतर 27 ऑक्टोबरला 2 शिफ्टमध्ये हा पेपर पार पडला. म्हणजेच एकच पद, त्यासाठी विविध पेपर. तर तुम्ही त्या ठिकाणी पाहू शकता या पदाचं नॉर्मलायझेशन 100% होणार आहे आणि नॉर्मलायझेशनमध्ये तुमचे मार्क्स वाढण्याची शक्यता आहे. ते कमीही होऊ शकतात, पण जास्त शक्यता वाढण्याची आहे. तर पहा, ज्या पदांची शिफ्ट जी आहे ती शिफ्ट वेगवेगळी असली तरच तुमचं नॉर्मलायझेशन होईल. तुमचा पेपर जर एका शिफ्टमध्ये एकाच दिवशी झालेला असेल तर तुमचं नॉर्मलायझेशन होणार नाही. तर पहा मित्रांनो, निवडीची पद्धत कशा प्रकारची असणार आहे. पेपर क्रमांक 1 आणि पेपर क्रमांक 2 हे दोन्ही पेपर तुमचे एकत्रित घेण्यात आलेले होते. त्यामध्ये पेपर क्रमांक 1 मध्ये 45% गुण प्राप्त करणाऱ्या परीक्षार्थींचाच पेपर क्रमांक 2 हा तपासण्यात येईल. म्हणजे पेपर क्रमांक 1 मध्ये तुम्हाला 45% गुण आवश्यक आहेत. ते जर तुम्हाला मिळाले तरच तुमचा दुसरा पेपर जो आहे तो तपासला जाईल. आणि पहा, तसेच पेपर क्रमांक 2 मध्येही परीक्षार्थीने किमान 45% गुण प्राप्त करणे आवश्यक आहे. म्हणजे पेपर क्रमांक 1 मध्ये सुद्धा 45% आणि पेपर क्रमांक 2 मध्ये सुद्धा 45%, दोन्ही मिळून तुम्हाला 45% गुण घेणं आवश्यक आहे. म्हणजे तुमचा जो पेपर आहे एकूण 200 गुणांचा, त्यापैकी दोन्ही पेपरमध्ये तुम्हाला 45% गुण घेणं आवश्यक आहे. तर त्यांचे 200 गुणांचे जर आपण 45% काढले तर आपल्याला किमान 90 गुण असणं आवश्यक आहे दोन्ही पेपर मिळून. पेपर 1 जो आपल्याला 60 प्रश्न होते आणि पेपर क्रमांक 2 जिथं आपल्याला 40 प्रश्न होते. म्हणजे पेपर क्रमांक 1 जो होता आपला 120 गुणांचा आणि पेपर क्रमांक 2 जो होता आपला 80 गुणांचा, तर त्या दोन्हीमध्ये आपल्याला 45% गुण घेणं आवश्यक आहे. ज्या उमेदवारांनी 45% गुण घेतलेले नाहीत ते उमेदवार सरळ या ठिकाणी बाहेर करण्यात येतील. तर पहा, या ठिकाणी आपण पुढील सूचना दिलेली आहे. वरीलप्रमाणे दोन्ही पेपरमध्ये किमान 45 किंवा त्यापेक्षा अधिक गुण प्राप्त झाले तरच उमेदवाराचा गुणवत्ता यादीत समावेश करण्यात येईल. उर्वरित उमेदवार हे पुढील निवड प्रक्रियेतून बाद होतील व त्यांच्या गुणवत्तेनुसार निवड सूची तयार करण्यासाठी विचार करण्यात येणार नाही. परीक्षार्थींचे पेपर क्रमांक 1 व पेपर क्रमांक 2 मध्ये प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्ता यादी तयार करून त्या आधारे सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांची निवड करून निवड सूची तयार करण्यात येईल.
तर पहा मित्रो, यावर बरेच उमेदवारांनी नाराजी व्यक्त केलेली आहे, कारण की काही उमेदवारांनी पेपर 1मध्ये तर चांगले गुण मिळवले, म्हणजे 90+ गुण आहेत, पण पेपर 2मध्ये त्यांना 36 गुण त्या ठिकाणी मिळू शकलेले नाही. त्यांचं म्हणणं आहे की आमची शिफ्ट जी होती ती कठीण स्वरूपाची होती. म्हणून जर परीक्षेतून अगोदर बाद केल्या जात असेल आणि नंतर नॉर्मलायझेशन होत असेल तर त्याचा काही उपयोग नाही. नॉर्मलायझेशन हे अगोदर झालं पाहिजे, असं काही उमेदवारांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला यावर काय वाटते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच विविध अपडेट मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.